काय वाटतं? खूप छान होता मूवी. अरे मी विचारलंच नाही मूवी बद्दल. नाही ठीक आहे सॉरी तसं काय नाही. मी जस्ट चालू केला कॅमेरा आणि बोललो काय बोलतो काय वाटतं ते काय नाही एकदम मस्त. खूप छान वाटलं. अरे पण तरी पण मी नाही विचारला. अरे चालतंय मजाक करतो. वेलकम टू माय ब्लॉग मित्रांनो. खूप दिवस झाले तुम्हाला असं बोललोच नाही मी, पण आज बोलणार आहे कारण तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कशामध्ये तुम्हाला कळलं असेल थंबनेलवरूनच, मी आलो आहे भूतम भयमच्या फॅन स्क्रीनिंगलाच. ते पण रिलीजच्या आधीच, म्हणजे हा काइंड ऑफ प्रीमियरच आहे आणि तो मला पाहायला मिळणार आहे. तर इकडचं तिकडचं जास्त न सांगता डायरेक्ट बघूयात आपण भूतम भयम प्रीमियर. भूतम भयम. अरे यार फ्रंट कॅमेरा चालू तर बॅक कॅमेरा चालू करतो. भूतम भयम भूतम भयम. कदाचित हे आम्हाला ॲज अ गिफ्ट म्हणून देणार आहे. तर मी लांबून पाहिलं, मला आधी वाटलं हे ब्लाऊज पीस का देतात, ओटी भरणार आहेत का आमची. नाही पण हे पाऊच भारी वाटत आहेत, कलरफुल एकदम. नाही काय म्हणायचं तुला, मूड ऑफ झाला. आधी वाटलं हे ब्लाऊज पीस आपल्याला देणार आहे गिफ्ट म्हणून. झिप टाईज बघितले, ह्याच्यात मोबाईल आपले बंद करून ठेवणार आहे. कळलं का? काही शूट करायचं नाही, नो पायरसी, लीक नाही झालं पाहिजे काय. हा जाऊ दे आता. एवढं आपण ठरवत होतो कुठली सीट घ्यायची काय घ्यायची. आता फक्त मूवी बघूया आतमध्ये, दुसरं काय नाही. हा नाही अलाउड नाही, फोन अलाउड नाही. सायलेंट करून ठेवा. ओटीवरून 16 चालू झाला आहे. बघ ना तसंच दिसत आहेत ते ब्लाऊज पीस सगळे. जाऊ दे, चलो बाय, नंतर भेटू. ऑरेंज दिसतंय गाईज. रेकॉर्डिंग चालू केलं आहे. ऑरेंज ज्यूस गँगचं ऑरेंज पाकिटात आहे मी, म्हणून ऑरेंज दिसतोय. ऑरेंज पहिले मला सांगा, सगळ्यांच्या फोनचे कव्हर निघाले? सगळ्यांची मेमरी वगैरे आहे बाकी फिल्म बघायला आला, थँक्यू सो मच. एकदा आमचे सर आहेत रामचंद्र गावकर, डिरेक्टर आहेत. अरे दिनकर, कसं वाटलं पिक्चर? तुम्ही आमच्या जर्नीचे तर पार्ट आहात. तुम्ही आम्हाला बघितलंय मोठं होताना, किती आम्ही काय गोष्टी केलेल्या. आम्ही किती लोकांचे म्हणजे ऍक्टर्सचे फिल्म प्रमोट केले. आम्ही छोटे सीन केलेत काही फिल्म मध्ये, जिथे आम्ही मित्रांना बोलायचो किंवा तुम्ही पण जायचे की अरे इंटरव्ह्यूच्या आधी आहे तो, त्याच्यानंतर नाही. मग तुम्ही फक्त त्या सीन साठी आज जायचे आणि तुम्ही थिएटर मधून निघून जायचे. बट दिस इज द फर्स्ट टाइम जिथे आम्हाला लोकांना सांगायला आवडतं की थिएटर मध्ये कधीही जा, आम्ही नीलदादा वहिनी पण आल्या, वहिनी आले थँक्यू सो मच. थँक्यू. बघितलं होतं पछाडलेला, पण आज पछाडल्यानंतर मी भूतम भयमला. झाला मूवी झाला, प्रीमियर झाला, सगळं झालं छान. खूप जास्त गर्दी आता तिथे, सगळेजण फोटो काढायचे त्यांच्यासोबत. प्रत्येकाने लय मनोगत व्यक्त केलं, पण कसं झालं उशीर, सगळ्यांना जायचे घरी आणि पण लांबून लोक आलेले. पण झालं छान झाला बाई. मूवीबद्दल बोलायचं तर मूवीबद्दल मी डिटेलमध्ये सांगतो जरा. यांनी फोटो काढलेत, मी नाही काढले, परत आले ती लोक. मुवमेंट रिलीव द मुवमेंट करना इनको. लाईक शेअर सबस्क्राईब करा फक्त बस. त्यांना पण ॲक्च्युली मी तितका वेळ नाही घेणार जितका वेळ त्यांनी घेतला, थोडा आहे. एक छोटंसं काम आहे माझं, बाकी काय नाही. झाला प्रीमियर झाला, मस्त छान मूवी बघितला. तुम्हाला सांगतो बोललो तर आता नीट सांगतो एकदम डिटेलमध्ये, कारण लय गडबड होती मागाशी. सगळे फोटो वगैरे काढायचे होते, सगळ्यांना व्हिडिओज वगैरे काढायचे होते. मला पण करायचं होतं, पण ते गणलं. ते जाऊ दे, नेहमीप्रमाणेच. मूवीबद्दल सांगायचं झालं तर इतकंच म्हणेल भाई, जाऊन बघा तुम्ही मूवी. हा 24 तारखेला रिलीज होतो आहे
आणि इतका छान आहे ना मूवी. म्हणजे हॉरर कॉमेडी वगैरे बोलतो आहे आपण, एक जॉनरामध्ये टाकतो आहे त्याला, पण उगाच साऊंड इफेक्ट देऊन जम्पस्केअर देऊन हॉरर केलं आहे आणि काहीतरी जोक मारून कॉमेडी केली अशातला विषय नाही. खूप वेगळा आहे. प्रियादर्शन जाधवचं खरंच खूप कौतुक करू वाटतं. त्याने म्हणजे काहीतरी वेगळ्या लेवलला नेला आहे सिनेमा. येस, आपली पोरं सगळी गँग, ऑरेंज ज्यूस गँग, त्यांनी पण जो रस आणला या मूवीमध्ये तो एक वेगळा. आणि ओव्हरऑल छान आहे. म्हणजे हे एकदमच तुपातला रिव्ह्यू दिल्यासारखं होतं आहे. पण मला खूप सारं असं काय काय सांगू वाटतं आहे, पण ते मी नाही सांगू शकत आहे. कारण नाही सांगू शकत आहे काय, कारण आमचे फोनसुद्धा सील केलेले त्या लोकांनी. कारण मूवीच्या रिलीजच्या आधी आम्हाला ते दाखवतात आणि आम्ही असं काय बाहेर वगैरे दाखवलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. हां, म्हणजे एक प्रकारे असं पण आहे की हा ब्लॉग तुम्ही खूप नंतर बघत असाल तर मग बघायला गेलं तर हां, म्हणजे खूप आहे बरोबर. तरी पण मी नाही सांगणार. जावा मूवी बघा, छान आहे एवढंच सांगेल. बघा.